श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले खांडवदाह पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले, ऋत्विजांच्या या निर्धारामुळे श्वेतकी राजा विलक्षण संतापला आणि आश्रमवासी ऋत्विजांना दरडाविण्याच्या स्वरात म्हणाला, विप्रहो, मी जर पतित असेन, तुमची शुश्रूषा करण्यात जर माझ्याकडून कसूर होत असेल तर मी निश्चितच निंद्य आहे. अशा स्थितीत तुम्ही माझा बेलाशक ताबडतोब त्याग करा. पण माझ्या हातून जर कसलीही कसूर होत नसेल तर यज्ञविषयी माझ्या चित्तात जी आत्यंतिक आस्था आहे त्या आस्थेवर आघात करणे अथवा काहीही कारण नसता माझा त्याग करणे तुम्हाला शोभत नाही. ऋत्विजांनो, मी तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर मेहरबानी करा आणि माझ्याविषयीच्या द्वेष भावनेने प्रेरित होऊन जर तुम्ही माझा खरोखरच त्याग केलात तर माझा यज्ञ यथासांग पार पाडावा म्हणून मी दुसऱ्या ऋत्विजांकडे जाईन, त्यांची आर्जवे करीन, त्यांना भरपूर दक्षिणा देण्याचे अभिवचन देईन आणि त्यांना प्रसन्न करून घेईन. आणि हे द्विज श्रेष्ठ हो, जे कार्य करण्याची माझी इच्छा आहे त्या कार्याची मी त्यांना स्पष्ट कल्पना देईन. त्या ऋत्विजांना एवढे बोलून तो श्वेतकी राजा थांबला. हे शत्रुघ्न जन्मेजया, यज्ञ थांबण्याविषयी राजाचे मन वळविणे त्या ऋत्विजांना जेव्हा जमले नाही तेव्हा ते देखील क्रोधाविष्ट झाले आणि त्या नृपश्रेष्ठाला म्हणाले, राजा, तुझी यज्ञकर्मे तर कसलाही खंड न पडता सतत चालली आहेत. तुझ्या यज्ञातील कामे करून करून आम्ही सारे अगदी थकून भागून गेलो आहोत. हे सारे परिश्रम केल्यामुळे आम्ही अगदी टेकीला आलो आहोत. म्हणून तू आमचा त्याग कर, आमचा नाद सोडून दे. तुझ्या बुद्धीला भ्रंश झालेला आहे आणि म्हणून तुझा उद्देश चांगला असला तरी यज्ञ करण्याच्या बाबतीत तू फार घायकुतीला आलेला आहेस. आता यातून एकच मार्ग आहे, तू रुद्राकडे जा, तोच तुझा यज्ञ पार पाडील. त्या ऋत्विजांचे हे अवहेलन करणारे छद्मी बोलणे ऐकताच संतप्त झालेल्या तो श्वेतकी राजा कैलास पर्वतावर गेला आणि अतिशय उग्र तपश्चर्या करू लागला. महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तो अखंड कठोर व्रताचे पालन करू लागला आणि दीर्घकाळ तो अगदी निराहार राहिला. कधी 6 दिवसातून एकदा तर कधी 8 दिवसातून एकदा तो राजा फक्त कंदमुळांचा व फळांचा आहार करून राहू लागला. दोन्ही हात उंच उभारून पापण्यांची उघडझाप देखील न करता चित्ताची आत्यंतिक एकाग्रता करून तो श्वेतकी राजा 6 महिनेपर्यंत एखाद्या खांबाप्रमाणे निश्चल उभा राहिला. अशा प्रकारे अतिशय उग्र तपश्चर्या करणाऱ्या त्या नृपश्रेष्ठ श्वेतकीवर शंकर प्रसन्न झाला आणि त्याने त्याला दर्शन दिले. आणि भगवान शंकर स्निग्ध गंभीर वाणीने त्याला म्हणाला, हे शत्रुघ्न नरशार्दूला, तुझ्या या घोर तपश्चर्येमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. राजा, तुझे कल्याण असो. तुला हवा असेल तो वर तू जवळून मागून घे. असह्य तेज असलेल्या रुद्राचे हे आश्वासन ऐकताच राजर्षी श्वेतकीने भगवान शंकराला अभिवादन केले आणि त्याला तो म्हणाला, सकल त्रिभुवनाला वंद्य असलेले भगवान शंकर माझ्यावर जर प्रसन्न झाले असतील तर देवदेवेश्वरांनी स्वतः माझ्या यज्ञात याजन कर्म करावे. त्या श्वेतकी राजाचे हे बोलणे ऐकल्यावर संतुष्ट झालेला भगवान शंकर स्मित करून त्याला म्हणाला, राजा, यज्ञामध्ये याजन करण्याचा आम्हाला म्हणजे आम्हा देवांना अधिकार नाही,
पण मी स्वतः तुझ्या यज्ञात याजन करावे याच एका हेतूने तू इतके उग्र तप केले आहेस. म्हणून राजा, मी तुझ्या यज्ञात याजन करीन, पण ते एका अटीवर करीन. रुद्र म्हणाला, राजेंद्रा, अगदी स्थिर चित्ताने ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून तू जर खंड न पडता घृताच्या धारांनी अग्नीला संतुष्ट करशील तर माझ्याकडून जे तुला पाहिजे आहे ते मिळेल. रुद्र असे म्हणाल्यावर राजा जन्मेजया श्वेतकीने त्याने सांगितल्याप्रमाणे सर्व काही तंतोतंत केले आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर शूलपाणी महेश्वर पुन्हा राजश्रेष्ठ श्वेतकीकडे आला. राजा दिसताच लोकभावन म्हणजेच जगाचा पालन करता संतुष्ट होऊन त्याला म्हणाला, हे नृपश्रेष्ठा, या तुझ्या उग्र तपाने मी प्रसन्न झालो आहे. पण हे शत्रुघ्न राजा, याजन कर्माचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. म्हणून मी स्वतः तुझे याजन कर्म करणार नाही. पण पृथ्वीवर माझा अंश दुर्वास या नावाने विख्यात आहे. तो महातेजस्वी द्विजश्रेष्ठ माझ्या आज्ञेने तुझे याजन कर्म करील. म्हणून यज्ञविधीसाठी जी सामग्री लागेल ती तू जमा कर. रुद्राचे हे बोलणे ऐकल्यावर तो राजा श्वेतकी आपल्या नगरात परत गेला आणि यज्ञासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची तो जमवाजमव करू लागला. आणि सर्व साहित्य गोळा केल्यानंतर तो शंकराकडे गेला आणि त्याला म्हणाला, भगवान, यज्ञासाठी लागणारे सर्व साहित्य मी जमविले आहे. सारी उपकरणेही आणून ठेवली आहेत. भगवान, आपल्या प्रसादाने उद्याच मला यज्ञदीक्षा मिळावी. त्या महात्म्य श्वेतकी राजाचे हे बोलणे ऐकून रुद्राने दुर्वासाला बोलावून घेतले आणि तो त्याला म्हणाला, द्विजश्रेष्ठ दुर्वासा, हा महाभाग श्वेतकी राजा, विप्रश्रेष्ठा, मी सांगतो म्हणून या राजाच्या यज्ञात तू याजन करता हो आणि याजन कर्म कर. यावर ठीक आहे, मी याचे याजन कर्म करीन, असे दुर्वास ऋषी रुद्राला म्हणाला. आणि त्या श्वेतकी राजाचे यजन कर्म यथाविधी ठरलेल्या मुदतीत आणि पूर्वी संकल्प केला होता त्याप्रमाणे यथासांग पार पडले. त्या सत्रात ब्राह्मणांना विपुल दक्षिणा मिळाली. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.